My baby told me with a sigh, saying words that came across as a doubt. हाय हॅलो नमस्कार. मी साक्षी किणी आणि मी माझ्या फ्रेंड्स सोबत आले आहे कालाघोडा फेस्टिवलला. हा माझा पहिला व्लॉग आहे. सो चला बघूया. आहे कालाघोडाचा एंट्री गेट. फायनली आम्ही पोचलेलो आहोत. हे मला सर्वात जास्त आवडलं कारण ह्यामध्ये असं दाखवलेलं आहे की गेलेली युग आणि आत्ताचं युग, आता कलियुग दाखवलेलं आहे. आणि कलियुगामध्ये तुम्ही पाहाल तर 2 घड्याळाचे काटे आहेत. बाकी सर्व युगात 1 घड्याळाचा काटा आहे. 2 का तर प्रलय, येणारं युग असेल प्रलययुग आणि त्या युगात पाप इतकं वाढेल, नेगेटिव्ह एनर्जी आपल्या पृथ्वीवर इतकी वाढेल की पृथ्वीचा नाश करणं गरजेचं ठरेल. आणि हे होऊ नये, पृथ्वीचा नाश होऊ नये, हे फक्त आपल्या हातात आहे. हे आहे सँड क्लॉक. छान आहे. खूप छान आर्ट आहे आणि प्रत्येक आर्टच्या बाजूला जर तुम्ही पाहाल त्याचं मीनिंग दिसेल. सो तुम्हाला समजून जाईल त्याच्यामध्ये त्याच आर्टचं मीनिंग काय आहे, कन्सेप्ट काय आहे, कुठल्या आर्टिस्टने ते केलं आहे. सो या तुम्ही ते पाहू शकाल. अजून एक सुंदर आर्टवर्क आहे. हे पूर्ण हँड पेंटिंग आहे आणि सुंदर वाटते, छान वाटते. म्हणजे तुम्ही जर पाहाल पूर्ण मिरर वर्क केलं आहे आणि बाजूला स्कॅनर आहे. सो तुम्ही स्कॅन करू शकता, त्यात वर्कचं मिनिंग अँड ऑल तुम्हाला दिसून येईल. खूप छान मिनिंगफुल आर्टवर्क आहे. गाईज, कोळंबी छान केलं आहे. प्लॅस्टिक बॉटलपासून केलं आहे आणि खूप लोक फोटोज काढतायत ह्यासोबत. छान आहे, छान आहे. इथे त्याची कॉन्सेप्ट पण आहे. काय त्या कोळंबी मागे थॉट आहे, का ते आर्टवर्क बनवलं आहे, हे सर्व त्यामध्ये लिहिलेलं आहे. हे श्रावणी आपलं झालं काढून लास्ट टाइमच. हो, वन कॉल. हार्ट ऑफ मुंबई. मुंबईमधल्या ज्या इम्पॉर्टंट किंवा फेमस गोष्टी आहेत, लाईक लालबागच्या राजापासून ते लोकल ट्रेनपर्यंत सर्वच गोष्टी इकडे दिसून येतील. हे पण किती छान आहे आणि सर्व हँड पेंटिंग आहे. दिसायला खूप छान दिसते. खूप मस्तच वाटते. मिल्टनची बॉटल आहे आणि त्यावरचं जे वर्क केलं आहे ते खूपच भारी आहे. म्हणजे जे जवळून आम्ही जे पाहिलं आहे ते खरंच खूप छान आहे. इन डिटेल आहे आणि इथे घोड्यांचे व्हेरिएशन्स पाहायला मिळतील आणि खूप छान आहेत ॲक्च्युली. त्याच्या मागच्या बाजूने पण आहेत अजून. हे बघून मला स्कूल लाईफ आठवली. स्कूल लाईफमध्ये आपण हे सर्वच स्केल्स अँड ऑल वापरलेला आहे. आणि हे फक्त इथलं फक्त संपते. दुसरं कालाघोडा पूर्ण मोठा आहे. हा, ते काहीतरी फ्लावरचं वगैरे पण आहे. खूप साऱ्या ठिकाणी आहे.
तर आता आम्ही आलेलो आहोत आर्ट जहांगीर गॅलरीमध्ये. आणि स्पेशली जर तुम्हाला हँडवर्क पाहायचं असेल, हँडवर्कमधलं डिटेल वर्क पाहायचं असेल तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. इतकं छान आहे. जर तुम्ही हे आर्टवर्क्स पाहत असतील, कलर्स बघा तुम्ही किती फ्रेश आहेत. आणि मला तर असं वाटतं हे बघतच राहू, इतकं छान आहे. गाईज, मरीन ड्राईव्हला आम्ही आता आलेलो आहोत आणि आता पूर्ण दिवस आपल्याला इथेच काढायचं आहे. आज आय थिंक मॅच पण आहे इकडे वानखडे स्टेडियमला. आता व्हिडिओ चालू केले ना, आता ना आज मॅच आहे बघा. त्या USAची मॅच आहे, त्याचे चालू झाले फायर वर्क्स. आला व्हिडिओमध्ये आलो. कॅमेरा कॅमेरा 10 रुपयाचीच राहिली. 30 रुपयाची आम्ही घेतली विकत, 10 रुपये. इथे मॅच चालू आहे, आय थिंक इंडिया वर्सेस USA. आणि क्रॉसिंगसाठी तुम्ही गर्दी बघा किती आहे. तर पूर्ण दिवस फिरून मरीन ड्राईव्हला बसून आम्ही आता घरी पोचलेलो आहे. आता 10:15 झाले आणि आत्ता आम्ही घरी आलो. सो हा व्लॉग इथेच एंड करूया. आणि व्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.